त्याचं थोडंशी 1 मिनिटात माहिती आणि अभंगात घुसायचं, फक्त बोलत जायचं. गणपती गण ऐ गण मला गणपती, सावधच राहायचं. गणपती, ग म्हणजे गणती, न म्हणजे नाही, प म्हणजे परेच्या पलीकडे, आणि ती निज वस्तू ओंकार स्वरूप गणपती बाप्पा. कशावरून? पहिलंच अध्यायातली पहिलीच ओवी ओम नमोजी अध्याय किंवा 9व्या अध्यायातली ओवी आहे त्याला. ओंकाराचे कुशी, ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेशी, आकार उकार मकार. आता गणपती बाप्पा कोण? एका मिनिटात कोण? चला थोडं पुढं. एकदंत, वक्रतुंड, लंबोदर, विघ्नहर्ता, सुखकर्ता, बुद्धीची देवता, गजानन, रिद्धी सिद्धीचा पती, लाल रंग प्रिय असणारा, मोदक अतिशय जास्त खाणारा, दुर्वा आवडणारा आणि भक्ताचं कल्याण करणारा. त्याचा बाप फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. आता आई वाघाव बसायला. सगळ्यांचं पार्ट उगलंय त्यांच्या घरात. बापाच्या अंगाला भस्म, पोराच्या अंगाला गंत. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. डोळ्यात बारीक, पोटात मोठा, कानात सुपासारखा, शिपतीत वाकडा, पोटात सगळ्यात मोठा. एकदंत, वक्रतुंड, लंबोदर, विघ्नहर्ता, सुखकर्ता, रिद्धी सिद्धीचा पती, कार्तिक स्वामीचा भाऊ, पार्वतीचा मुलगा, आणि सगळ्या लोक देव आहेत, पण याचा बाप महादेव आहे. बाकीचे सगळे देव, पण ह्या पठ्ठ्याचा बाप महादेव. आणि यांचं घरच उलट उलट, अख्खं घर उलट. आई एक पट, बाप दुप्पट, आणि बाप दुप्पट तर हा बाबा 10 पट. इथे नंगाट घर रे यांचं. याच्या बापाची मेली बायको. मेली म्हणजे पूर्वी लोक बायका जास्त करायची, मिळत होत्या. आता बायको, हे इंद्रिकेचं कीर्तन आहे भाऊ. हे काल खरं, आज खरं, उद्या खरं. थोडं कानाला वाईट पण पीठ. कारण आपली कीर्तनातली जी वाक्य असतात माझी, ती कुणाच्या भावना दुखायच्या नसतात, कुणाला नाराज करायचं नसतात. तुम्ही त्याचा अर्थ वेगळा लावता, तो भाग वेगळा, पण आपली माणसं बदलली पाहिजे हाच हेतू असतो. माझ्या कीर्तनातली जी वाक्य असतात ती टिंगल्या टवाळ्या नसतात, किंवा ते कोणाच्या भावना दुखावण्याच्या नसतात. तुम्ही ते कट करून काही जोडिता, नाही त्याच्यामुळं घोटाळा होतो. नाही तर फक्त तुम्हाला आम्ही अधिकारानं बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचं अधिकारात ऐकलं पाहिजे. काय मत आहे? आम्ही तुम्हाला बोलायलाच पाहिजे आणि तुम्ही आमचं, आणि तुम्ही आमचं जर ऐकत नाही तर 10 वर्षात नकाशात राहत नाही. आता हे गणपती फेस्टिवल एवढे होत्यात. आपण मेल्यानंतर ही लहानाची पिढी आहे, ही देवळं ठुणार नाही. नाही, देवळं नाही ठुणार, पडून टाकले देवळं. ते म्हणतात फार जागा गुंतली, ते ठुणार नाही. इथून पुढे जर आजच्या कीर्तनातले 2-4 मुद्दे महत्वाचे ध्यानात ठेवा. आज पहिलं ध्यानात ठेवा, हा एकदंत आहे, वक्रतुंड आहे, लंबोदर आहे, विघ्नहर्ता आहे, सुखकर्ता आहे, आणि त्या गणपती बाप्पाची मेली बायको. बायको मेली त्याच्या बापाची, म्हणजे भगवान शंकराची. ते काय रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, काय नाही काय नाही काय नाही, कुठं डिजिटल बोर्ड नाही, काय नाही काय नाही. भजनच सुरू केलं रामाचं. कुणी? मोमाला. कुणी? शंकरानं. आता शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली, कारण त्या माणसाकडं माणसं मारायचं खातं. आणि तो मारानच, वर माणसंच जाईना. मग वरच्यानी मीटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का? वर लय लफडे, हो लय लफडे, वरचे लफडे. मी तुम्हाला सांगितले असते, पण अजून मी गेलो नाही. तरी तुम्हाला 2-3 लफडे सांगतो. इंद्र पडली बघा, चंद्र झाला काळा, आणि नारद चुकला चाळा भजनाचा. आणि वरच्याने मीटिंग घेतली, भाऊ शंकर काय उठत नाही. हे म्हणले असं करा, शंकराला बायको करून द्या, म्हणजे शंकर जागे होईल. हे लगेच म्हणले बायको करून देऊ, पण उठवायला कोण जाईल? जो उठवायला गेला त्याचा तर घोटाळा झाला. हे सगळे गेले, शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ, यांच्या संघ आलोय. मग तो म्हणे तुम्ही बायको करा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कोण, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? म्हणले कारण नवरदेव पायाच वागा नाही, अंगाला भस्म, गळ्यात साप, राला नदीव, फिराया नदीव. तो काय आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत येणार. बँड दुसऱ्याचा, घोडा दुसऱ्याचा, घोड्यावर घोडा. हे
बायको बायको नाही मिळणार रे. ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा नवरदेव व्हायचं नाही. त्यांनी आता असेच दिवस काढायचे. कुठंतरी कोणता तरी फोटो ठेवायचा. बायको 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 नाही. रेंज गेली काहींची रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. काहींचे तर रविवारी लग्न झाले मंगळवारी जे नवरी गेली आलीच नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आता काय माहित. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोलत होतो ते आज खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर गाडी होईन आला. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले. मी 10 वर्ष बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. अख्खी दुनिया मला येडा म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडाच आहे. 80% दारुडे इंदुरीकरला शिव्या देत्या. आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जात नाही. तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. 80% पोरी इंदुरीकरला शिव्या देत्या. आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू त्याला काय करायचंय. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेल्या आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोप उपटता है, क्या करता है प्यार. प्यार क्या होता है तो चिंगड़ियां निवड़ता है, क्या करता है प्यार. प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पिता है, यही प्यार होता है. आणि हे मी तुम्हाला पहिलं म्हणत होतो खोटं आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील. आणि 10 वर्षापूर्वी मी म्हणत होतो असा काळ येईल का माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. आणि तो काळ आपण 1.5 वर्षापूर्वी पाहिला. एका गावानं 50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिल्या. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बायको नाही, बायकोच्या अंत्यविधीला नवरा नाही. बापाला अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. 40% प्रेत पेटवले नाहीत, वडीत नेलेत. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल पुरला जातो, पण महाराज नाही, गेली माणसं. आणि हे मी तुम्हाला तेव्हा म्हणत होतो.